जय शिवराय मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्यावर आता खंडाळामध्ये एक आदत एक बैल मैदान झालं, त्याचा 6 नंबरचा मानकरी आपला नवीन उपक्रम आहे. आपण पहिल्या जी बैल आहेत त्यांचं घेत नाही, कारण की आपल्याला गरिबांची बैल वर आणायच्यात. 6 नंबरचा बैल आहे, त्यांची आता थोडीशी मुलाखत घेऊया आपण. नमस्कार दादा, तुमचं नाव? जय श्रीराम. कुठलं गाव? बोर. बोर. आपल्या बैलाचं नाव? बैलाचं नाव सोन्या. बैल 40 गावचा आहे. तो आपल्याकडं सीझनला पावसाळ्यात तिकडे पळतो आणि सीझनला आपल्याकडे इकडे पळा येतो. पायरा कुणाबर होता काय? पैर आज आपलं गाव कारुंड्याचा मोर्या म्हणून वासरू आहे आदत, त्याच्या बरोबर पैरा होता. पेराचा आमचे बोरचे समालोचक आहेत प्रवीण शिवतरे, त्यांनी हा पेरा जुळून आणला अथक प्रयत्नातून. किती वर्षाचा बैल आहे काय? बैल 6 वर्षाचा आहे. 6 वर्षाचा. काय सांगताल आजच्या तुमचं गुलाला बद्दल? बैल आल्यापासून आपण नुसता गट काढत होतो, सेमीला काहीतरी टाकाटाकी व्हायची. आज एवढं सगळं नियोजन चांगलं लागलं आणि सार्थक झालंय सगळं. सार्थक राहील. अजून विशेष बैलाचं सांगायचं म्हटलं खासियत तर काय सांग? बैलाची खासियत म्हणजे पहिला फेरा मापाटापत पळतो, पण दुसरा आणि तिसरा फेरा बैल एवढा पळतो की त्याला कळतच नाही की बाबा किती पळावं. आणि बैल पब्लिकने लागू दे, कैचीत लागू दे, दोन्ही कांदी बैल सेम स्पीडने पळतो. डावीने पण पळू दे आणि उजवीने पण पळू दे. काय म्हणजे आजच्या मित्रमंडळींबद्दल काय सांगताल? दरवेळेला जी असतात तीच आहेत का बाबा, जी पराभव होत असतात तीच? आज मित्रमंडळी बैल घेतल्यापासून ते सगळं करण्यापर्यंत बैल फक्त एकाच कारणामुळे आणला की मित्रमंडळींमुळे. आणि ही सगळी मित्रमंडळी आहेत, शून्यातून सगळे वर आलेले आहेत, सगळे कामधंदे करतात. कामधंदे वगैरे सगळे करून नाद करतात. ती महत्वाचे म्हणजे काम पण करतात आणि नाद पण करतात आणि नाद पण जोपासला पाहिजे. ड्रायव्हर आज कोण होता आपल्या गाडी? ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर होता सोनगावचा का? सोनगाव. दरवेळेला तेव्हा असतो काही? नाही, ड्रायव्हर आज बदलून असतो. आपला ड्रायव्हर म्हणजे बैलाचा हिंद केसरी बाळा ड्रायव्हर करंजी बोरचा फिक्स असतो गाडीवरती. त्यांना जरा दुखापत झाल्यामुळे आज ते नाही आले, त्यामुळे सोन्या त्यांचं नसले की सोन्या ड्रायव्हर गाडी आणतो. चालते. बाकी कोण बोलणार? नमस्कार दादा, बारीक. तुमचं नाव? किरण चव्हाण. काय सांगताल आजच्या गुलालाबद्दल? पहिलाच गुलाल आहे दादा म्हणले आता. पहिला सीझनचा पहिलाच गुलाल आणि दादाची झटापट आम्ही जवळ बघतोय. प्रत्येक मैदानात त्याचे सवंगडी झाले, मित्र साथीदार झाले, त्यांचे गाडीवान झाले. आमचे माऊली शिंदे बैलासाठी लय झटतात, आम्ही पण झटतो. त्याचं फळ आज भेटलं. आणि सुरुवात आता म्हणताय तुम्ही सीझनचा पहिलाच गुलाल आहे, अजून थोडीशी तुम्हाला एनर्जी भेटली असेल की बाबा अजून थोडं काम केलं तर अजून बैल आपला येऊ शकतोय? बैल पळतोच, फक्त काही नियोजन महत्वाचं. ड्रायव्हर ह्या सगळ्या गोष्टी जुळायला लागतात. आज ते जुळल्या, त्यामुळे त्याचं बक्षीस भेटलं. आणि गाडी सेमीला फायनलला फक्त कडेने लागली. तीच जर गाडी मधने असती ना तर गाडीने आज काय ना काहीतरी करून दाखवलं असतं 100%. एवढं बैल पळतो. आणि आमचा नियोजनाचा बादशाह जरा आज गडबडीत होता. इथून माग जे म्हणतात ना, आम्हाला म्हणत होते नियोजन तुम्हाला जमणार नाही, त्यांना आम्ही आज करून दाखवलं. आणि नियोजनाचा बादशाह आहे ना, तो बादशाहच राहणार आहे इथून पुढे पण आणि इथून माग पण. ही पण दुसरी गाडी आमची होती, बाटघरचा लक्ष. 7वा नंबर झाला. वासरू होतं पाडळीतले, त्यांची घेतली ना. नमस्कार दादा, तुझं नाव? ओमकार कोंडा. नियोजनाचा बादशाह आमचा पहिल्यापासून. एवढी बैल झाली, नियोजन एकटाच माणूस करतो. इथून जेवढी बैल झाली आणि जेवढी पुढे होतील त्या सगळ्यांचं नियोजन एकटाच. किंगमेकर आमच्या किंगमेकर. आणि इथून 2 आहेत घरी, एक दादू शेठ भोसले म्हणून आणि भैया कुंभार. ते आम्ही मैदानात आलो की घरी एक शंकर म्हणून वासरू आहे, त्याची काळजी करतात, तिथं सगळं हँडल करतात घरचं. दादा नमस्कार, तुमचं नाव? ओमकार कोंडा. काय सांगताल गुलालाबद्दल? आता तुम्ही नियोजन केलं आणि ते गुलाला संघर्ष आहे. 6 बैल आल्यापासून आम्ही जाईन त्या मैदानात गट काढतोय. सेमीला टाकाटाकीत कुठं राहायचं हे व्हायचं. आज म्हणजे आज मी डायरेक्ट फायनलला आलो, पण आज बैलांनी करून दाखवलं. बैल आमच्या इज्जतीसाठी पडला आज. बस चालतंय. अजून पण बोलणार? चालतंय. धन्यवाद साहेब. म्हणजे पायऱ्या का? लाईट नाही.